सो गाईज आज झालंय डे 4 ची सुरुवात आणि मला माहिती थोडं लेट झालंय बट आज आपण गेलेलो पप्पांना वॉच घ्यायला. सो हा बघा मी दाखवतो. सो आपण वॉच घ्यायला आता घेतला आणि आता पण चाललोय. त्यांना बघू आता ते काय रिएक्शन आहे मला काहीच माहिती नाही. मी जसं बोललेलो की डे 4 मध्ये मगाशी जसं म्हणजे बोललेलो की आपला डे 4 थोडं अपलोड व्हायला टाइम होईल, कारण की आता जर आता तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला आता कळेल की आपण लेट अपलोड केलं, संध्याकाळी अपलोड केलं. कारण की जसं तुम्ही आधीचं हे बघितलं की पप्पांना वॉच घ्यायला गेलेलो आणि त्यानंतर त्यांना तो आवडला. रिॲक्शन मी नाही घेतलं कारण की काही गोष्टी प्रायव्हेट ठेवायला लागतात आणि जनरली पप्पा असे रिॲक्शन वगैरे नाही देत. सो मग खास करून बट हां खूप भारी वाटतं अशा गोष्टी होतात. हां राहिलं शूटचं, त्या शूटमध्ये खूप म्हणजे माझं टाईम पण गेलं, माझं पेशन्स लेवल बिल्ड झालं. स्पेसिफिकली बोलायला गेलं तर थ्रू आउट द शूटमध्ये तुम्हाला सेम एनर्जी मेंटेन जी मला करून ठेवायला लागली, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. जी स्वतःमध्ये जर मला जर वाटलं की ही गोष्ट मॅम नाही ती ज्या थ्रू गोष्टी फिगर आउट होते तर मला ते आवडतं आहे. पण होप सो तुम्हाला पण आवडेल अशा काही काही भारी भारी गोष्टी बघायला. तर मी डे 4 इथेच एंड करतो, या नोटवरच एंड करतो. असंच सपोर्ट करत राहा आणि असंच तुमचं प्रेम ठेवा. बाकी मला अजून काय नको आहे, दॅट्स इट. आणि अजून कॉन्टेंट तर मी देईलच तुम्हाला. आता डेली मी कन्सिस्टंटली आता ट्राय करतो आहे आणि तुमच्यामुळे ते डेली मला करायला अजून म्हणजे आतून असं इंटरेस्टिंग फील होतं की अजून तुम्हाला कॉन्टेंट द्यावा आणि तुम्हाला असंच तेवढं सही वेदर आहे ना, मी तुम्हाला वेदर दाखवतो. सो हा बघा एवढा क्रेझी वेदर आहे इथे झालेला आणि एवढ्या क्रेझी वेदरमध्ये बसून रिलॅक्स करायला कोणाला आवडणार नाही असं मला वाटत नाही. सो मी पण थोडं रिलॅक्स होतो, तुम्ही पण करा.